हल्दीमध्ये आपण जातो, तिथं काहीतरी वेगळी परंपरा, वेगळी प्रथा आपण बघतो. विनेश दादाच्या 6 बहिणी दिसतात या साईडला बघा. कराडे आगरी कोली लोकांची अशी पद्धत असते, मांडव स्थापनाची पद्धत असते यांची इथं. तर आहे अग्निकुंड, एक वेगळी प्रथा. छान दिसतंय, मस्त वाटतं पण. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी टेंटाकू तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. पांजामध्ये विनेश दादाच्या हल्दीला गेला व्लॉग याचा आलता, म्हणजे साखरपुड्याचा व्लॉग आलता, तो राजदादानी कव्हर केलता. बाकी हल्दीचा आणि लग्नाचा व्लॉग आहे तो आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्याला घ्यायला, काय नाव तुझा? काय? प्रिन्स आला आपल्याला इथं घ्यायला वरच्या साईडला. चला जाऊया आता मांडवामध्ये. एंट्रन्स बघा कशी सजवले पापडाने, मस्त एंट्रन्स वाटते. आणि पूर्ण मंडप बघा कसला भारी वाटते. पोचले आपण आता विनेश दादाच्या घरी आणि सकाळी बघा आता हल्दीची विधी आहे ती सुरू आहे. पाच जणी काय बोलतात असं? अच्छा, मुक्तात चूल धरतात आहेत बघा. आणि आता हे बघा आंब्याचा पाला, त्याच्यात वांगा आहे. अच्छा, हा दादा ना, विनेशचा दादा आणि वहिनी दादा वहिनी कशी सजवली बघ मुर्तारी. आणि ह्या कोण? ओ मावशी, विनेशची मावशी. ही पद्धत आहे का तुमच्या इथं? पद्धत आहे. काय बोलता? कराडे आगरी कोली लोकांची अशी पद्धत असते बघा. सगळ्यांकडे वेगवेगळी पद्धत असते. आपण वेगवेगळ्या हल्दीला जात असतो, तिथं काही ना काही वेगळी पद्धत बघत असतं. जर तुम्ही ही अशी पद्धत कुठं बघितली असेल तर नक्की कमेंट करा. अरे बाबा, विनेश मावशी मालीन दादरशी आणले. घेतला मग. दादाच्या 5 बहिणी दिसतात आहेत. हॅलो, हा म्हणजे 6 आहेत, 6वी येते ना ताई आपली. हे बघा 5 बहिणी, 6 बहिणी, सॉरी 6 बहिणी दादाच्या. एक
करतोय एक बहिणी तयारी करते. पाण्याचा चला विनेश दादाला आता हलत लावताना दिसते बघा वहिनी. बाशिंग बांधताना दिसते बघा. चला हल्दीमध्ये आपण जातो, तिथं काहीतरी वेगळी परंपरा वेगळी प्रथा आपण बघतो, तशी आपण इथं आता बघितली. आता बघा मांडव स्थापना करायला चला. आता मांडव स्थापना होईल ना. कसं वाटते दादा तुला ये लुक? लुक खतरनाक आहे, काय पण बोल. वहिनी तुम्हाला छान दिसतंय, मस्त वाटतं, पण काहीतरी वेगळं बघितलं. कोण दादा आहे तुझी? दादाची बहीण आहे का? अच्छा. बघा दादाची 6वी बहीण आली. 5 बहिणींशी मी भेटवलं तुम्हाला. आता ताई नव्हती आली, आता आली बघा. हा कोण मुलगा? काय नाव याचा? मानविक. अरे बापरे, इथं बघ रागेत आहे वाटतं. चला आता बाहेरच्या साईडला आले. हे बघा मस्त सजवलंय दार केळींच्या पानांनी. आता इथं मांडव स्थापने सुरू. ते पैसे द्यायचं होतं त्याला. बाबा दादा काय करता तुम्ही? अरे पण मी काय काय करू? हॅलो, बघा कशी मांडव स्थापनाची पद्धत असते यांची इथं. पाच 10 7 दोरा आहे ना तो तुझा आतमध्ये अडकवून ठेव, तोडू नको. 7 आटे मारलेत बघा. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिस्त्रीरसादनं स्वस्ति न वृद्धश्रवा स्वस्ति न पुरुषा विश्ववेदाः. आता यांचं बांधा नाव घेतील, बरोबर आहे ना?
चला तर मग आतमधल्या साईडला हळद वगैरे लावताना बघितली. आता बाहेरच्या साईडला आले बघा, डास दिसते मस्त केळींची पानाने सजवलेला. आणि इथंच आता मांडव स्थापना वगैरे झाली. कशी वेगवेगळी प्रथा असते, सगळ्यांची इथं पद्धत असते, ती बघायला भेटते आपल्याला. तुला कोण दादा आता सांगल? लसूण येईल आणले पार्किंग बसून करीनाला आणले पार्किंग बसून. समोर विनेश दादाला बघताय. आता हळद वगैरे लावून झाली, म्हणजे ताईच आहे, 5 जणींनी हळद लावली ना. त्याच्यानंतर आता स्टेजवर जाऊन हळद लावतील. बाकी इकडं थोडीशी वेगळी पद्धत आहे. आमच्या इथं कसं असतं माहिती, सकाळीच 7ला मांडव स्थापनी वगैरे असते, पण इथं तुम्ही जराशी वेगळी पद्धत बघितली. आगरी कराडी ना, आगरी कराडी लोकांची पद्धत परंपरा बघितली तुम्ही. आता चला मी दादाचे 6 बहिणी आहेत त्यांच्याशी भेटवतो, आईशी भेटवतो आणि त्यांच्याशी थोड्याशी गप्पा मारू. पूर्ण मंडप बघता या साईडला, कसला सुंदर असा मंडप सजवलाय. या साईडला बघा विनेश, आता सगळी हळद वगैरे इथंच लावते विनेश दादाच्या हळदीला. भारी फोटो येतील बघा या साईडला. आणि इथं अजून फोटो यायचं बाकी आहे. बाकी या साईडला घर आहे आणि पापड वगैरे लावले, ते अजून काहीतरी प्रथा आहे ती बाकी आपली. चला या साईडला पूर्ण विनेश दादाची फॅमिली बघता. या साईडला आई, दादा, वहिनी आणि विनेश दादाच्या 6 बहिणी दिसतात आहेत या साईडला बघा. खूपच मोठी फॅमिली आहे बघायला गेलात तर. मस्त फॅमिली आहे. आणि विनेश दादा बद्दल काय सांगाल तुम्ही? खूप छान आहे, खूप छान आहे, हसरा आहे, मंद मस्त आहे त्यांचं. मस्त आहे ना. दोन्ही भाऊ आमचे चांगले आहेत. दादा, मोठा दादा, मोठे दादाचं नाव काय? संदेश पाटील. संदेश दादा आणि विनेश दादा. चालेल. बाकी आपले घरात आता हल्दीचा सोला आहे, मग कसं वाटतं सगळ्यांना? सगळ्यांचा थाट आणि आल्यापासून सगळ्यांना बघते, सगळे एकदम हसत खेळत मजेत आहेत. आणि सकाळचा कार्य वगैरे आपला झाला, मांडव स्थापना वगैरे झाली. आता बाकी झाला जो नंतरचा आपला कार्य असणार. नंतरचा दादा का असणार आपला? मांडव आणि आपली गावातून जाईल देवादेवांच्या पाया पडेल. हा, नंतर मग जेवण वगैरे सुरू आहे. आता आमच्या गौरीत देतील, काय बोलता? शोभा देतील, गौरीत देवांचा कार्य होईल ना आपला. देवांचं कार्य होईल हो. देवांचं कार्य. चालेल चालेल. छान दिसतंय बाकी सगळे. हो. बघा काकीसा दिसतात आहेत, विनेश दादाच्या काकीसा. कसा वाटतंय नवरा? मस्त ना, छान वाटते काय? साईडला बघा जेवणाचं कार्य, त्याच्यासाठी मिरच्या वगैरे साफ करताना दिसत. या साईडला पूर्ण मामा परिवार दिसते. आणि बघा जेवणाची तयारीसाठी आता लसूण वगैरे सोलतात आहेत. या साईडला मिरच्या वगैरे सोलतात आहेत. बाकी आपल्या दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात काय असणार आहे मेजवानी? दुपारच्या जेवणात मच्छी, चवला वांगा आणि मार्गशीर्ष महिना असल्यामुळे डाळीचं सुद्धा जेवण आहे. अच्छा, म्हणजे मार्गशीर्ष व्हेजवाल्यांसाठी व्हेज आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज सुद्धा. या साईडला जो टांगलेला दिसते ना, तो मूर्त्याच्या पापड्या दिसतात आहेत बघा.
नवरा नवरीचे नाव असतात आणि करवलीचे पण असतात ना, करवलीचं पण नाव असतं याच्यावरती. या साईडला बघा, आता उष्टी हालत घेऊन चालले ना आपण नवरीकडं. हे बघा, उष्टी हालत घेऊन नवरीकडं चालले. कुठं आहे? नवगरला चाललेत बघा. दोन जबरदस्त बँड वाले आणले, दादाचे भाऊ आहेत. आता हे उष्टी हालत घेऊन हल्दीमध्ये आले आणि हल्दी लावलेली बोलते मला आवडत नाही. काय नाव हिचा? फ्रान्सी. दुपारनंतर डायरेक्ट आता पोहोचलोय रात्री आणि आता जोगवा मागायला जातील ते दाखवायला आणलंय तुम्हाला. एक ज्यांच्या इथं दुपारपर्यंत होता तो कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर डायरेक्ट रात्री जोगवा मागायला जातात. आता जो काही इकडचं कार्य आहे ते आपल्याला आई सांगते. आमच्या मुलाचा 16 आहे, मांडव थापणा होतोय, जोगवा काढायचा आहे. आणि हे ते आगीत कोण, याला काय बोलतात? आगीत कोण. अग्निकुंड. हे साईडला बघताय अग्निकुंड, एक वेगळी प्रथा, एक अनोखी प्रथा. आणि याच्यानंतर आता जोगवा मागायला जातील.
या साईडला बघा आपल्याला नैतिक दिसते, ज्याने आपल्याला इथं पांजा गावामध्ये ओळख दाखवलंय. आणि ब्लॉग बघतोस ना आपलं, कसे वाटतात आपले ब्लॉग? चांगले वाटतात. चला आता ये ब्लॉग मध्ये तू पण दिसशील. आता जेव्हा केव्हा म्हणजे 2-3 दिवसांनी ब्लॉग पडेल तेव्हा तू पण दिसशील. पूर्व दिसते आपल्याला, ती पण आपले ब्लॉग बघते. आवडतात ना तुला पण vlog? ब्लॉग्स खरंच खूप चांगले असतात. थँक्यू. टिप्स पण असतात आणि खरंच खूप चांगले असतात ब्लॉग. काय तुझे ब्लॉग्स खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खरंच खूप चांगले असतात. थँक्यू अशी ओळख दिली, मला पण चांगला वाटला. करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. नैतिक आणि पूर्वा आपले पांज्यामधून ब्लॉग बघतात, त्यांच्यासाठी एक लाईक करा व्हिडिओ मध्ये आला असेल. थँक्यू, बाय. चला आपण कुठं आलो आता विघ्नेश दादा? मधुआई मंदिर मध्ये आलोय आपण. आता इकडची आपण जोगवा मागत रिटर्न जाऊ ना. आता किती वेळ जाईल तरी पण आपल्याला? हा असं आहे काय? चालेल. बोले भगताचे दारी, मंजावर निदारा, भवानीचा जोगवा महाकाया, उषावर निघालीदारा, भवानीचा जोगवा महाकाया, उषावर निघालीदारा, भवानीचा जोगवा चला ब्लॉग करूया एंड. जो जोगवा निघलाय तो आता बघितला, तुम्हाला दाखवला. आता डायरेक्ट तसंच वाजत गाजत परत मांडवामध्ये पोहोचेल. बाकी कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि मला वाटतं आता जाम हल्दीचे ब्लॉग चालू आहेत. कधी हा येते मलाच नाही माहिती. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कौरी.